माजी आरोग्य मंत्री आणि आपल्या सर्वांचे प्रभारी माननीय राजेश भैया टोपे, युवकांचे राज्याचे अध्यक्ष मेहबूब शेख, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, आपले माजी आमदार किशोर पाटील आणि संजय वागचोरे, आपले कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण, शहराचे जिल्हाध्यक्ष ख्वाजाभाई, माननीय द्वारकाभाऊ पाथरीकर, महिलांच्या अध्यक्षा छायाताई जंगले, शहर जिल्हाध्यक्ष मेहराजताई, प्रदेश सरचिटणीस विलासराव चव्हाण, युवक शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शहर कार्याध्यक्ष आशिष पवार, शेख सर, सर्वच व्यासपीठावरील आणि समोरील पक्षाचे जिल्ह्यातून आलेले सर्व माझी एक विनंती आहे, आता आमचे फारमुळे आम्ही मुंबईचे दिल्लीचे कामं काढतच नाही. आमचं फक्त इथं काम महापालिका आयुक्ताकडे, काम जिल्हा कलेक्टरकडे, आयुक्ताकडे, याच्यासाठी फक्त आम्हाला थोडी मदत करा. पदाधिकाऱ्याला त्यांना तुम्ही जर बोलले, आजही तुमचा मान सन्मान ते अधिकारी करतात. हा महापालिकेचा अधिकारी सुद्धा आयुक्त एवढा निगरगट्टा आहे की मला असं वाटतं अनेक प्रश्न आहेत. आता बरेमामाला परवाच आम्ही महापालिकेत गेलो तो जिल्हा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष म्हणतात, त्याला चिठ्ठी दिल्यानंतर तो अर्धा घंटा सुद्धा मध्ये बोलत नाही. पण दार तोडून जरी आम्ही मध्ये गेलो, आम्ही आंदोलन घ्या, आम्ही थांबत नाही. दार तोडून मध्ये गेलो, त्याची मिटिंग बंद केली आणि जेव्हा तुला सांगितलं शरद पवार साहेबांच्या पक्षाचा कार्यकर्ता आल्यानंतर याच्यानंतर जर अशी वागणूक भेटले तर तुला पाहून घेतो आम्ही. आणि तुम्हाला या ठिकाणी आवडून सांगतो, तालुक्यातल्या कोणत्याही तालुक्याच्या ठिकाणी, गावामध्ये, खेड्यात, शहरात, जिल्ह्यात जर तुम्हाला कुठेही कुठल्या अधिकाऱ्याचा अडचण असेल, त्रास होत असेल, निश्चितपणे तुम्ही मला फोन करा. आम्ही जिल्ह्याची सगळी टीम येऊन तिथं आपण त्यांचे काळबेरे धंदे आम्हाला सगळे माहिती काय चाललं, त्याच्यासाठी पूर्णपणे मदत करू, तुमच्या पूर्णपणे पाठीशी राहू, एवढं ज्यासाठी शब्द देतो. आणि या ठिकाणी मी आपला जास्तीचा वेळ घेतला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो साहेब. आणि एक विनंती आहे की पत्रकार मंडळीला आम्ही 1.5चा वेळ दिला, आधी 1चा दिला होता, लेट झालो म्हणून 1.5चा दिला, परत 2चा, आणि आमचं पुढं बरंच शेड्यूल आहे, ते शेड्यूल जरा आणखी खराब होईल. तर या ठिकाणी मी विनंती करेल की आपण आता मी माझ्या सगळ्या नेत्याची माफी मागतो, सुधाकर दादा माफी मागतो. तर आता यानंतर विनंती करतो राजेश भाई टोपे साहेब आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा.